केसीसी अंबापाडा आणि शार्विल अद्वित 11 नावाने खेळतो आज केसीसी अंबापाडा. डोंट वरी. दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. चांगल्या लढतीचा आनंद आज सर्वांनी घेतला. चित्तथरारक सामने पाहिले, अटीतटीचे सामने पाहिले. आज स्पर्धेची पहिली रात्र, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा, पर्व 7व राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफी. यस, कामोटी संघ तुम्हाला वेळ देण्यात येईल, आयोजक कळवतील रिपोर्टिंग टाइम फायनलच्या रात्रीमध्ये. आता दुसरा संघ कोणता जाईल? चला ऑफिशियल्स. चला मॅच ऑन. आघाडीची जोडी सरकली. टीम कानपोलीनं टॉस जिंकला, फलंदाजीला पसंती दिली. रोहित पाटील, चेतन पाटील आघाडीचे दोन्ही सलामीवीर. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीला त्यांनी महत्व दिलं, फलंदाजी स्वीकारली. हा सामना सुद्धा प्रेक्षकांच्या पसंती सुसरेल. मागच्या सामन्यामध्ये अक्षयचा झंझावत आपण सर्वांनी पाहिलं. तर पहिलं षटक घेऊन टीम अद्वित 11 केसीसी अंबापाडा फिल्डिंग टीम. सलामीची जोडी सरकल्या. मागचा सामना सुद्धा कानपोलीनं एक हाती जिंकला, देसाईला पराभूत केलं. जय वागेश्वर देसाई, शार्विल 11 गावदेवी कानपोली हा संघ इथे खेळतो. रोहित आणि चेतन सलामीवीर. पहिला चेंडू, कॅप शॉट. कव्हर कडे आलात आपण जरूर पाहिलं. अगदी नजर स्थिर होती, उत्तम फुटवर्क होतं, प्रयत्न चांगले केले आणि हा फटका सुरुवात दमदार. वेलकम फोर. धावसंख्या पाहतो आपण 4. प्रशांत काटकरला आपण पाहूया. अंबापाडा क्रिकेट खेळामध्ये फॉर्म आणि फिटनेसला महत्व दिलं जातं. प्रशांत नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आक्रमण, मिड ऑफ कडून चेंडू, गुड फिल्डिंग. बॅकअप सुद्धा तेवढंच तत्पर होते. बघा किती चलाकी आहे, किती हुशारी आहे. धाव सोडण्याची तयारी. कानपोलीनं टॉस जिंकला, बॅटिंग करतो. त्यांना माइंडसेट टार्गेट आहे. मागच्या सामन्यामध्ये सुदर्शन मागच्या सामन्यामध्ये 60+ धावा सुद्धा 4 षटकामध्ये कमी पडल्या. आता या मॅच मध्ये किती टार्गेट सेट होईल? प्रशांत काटकर 2 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात त्याने आतापर्यंत फलंदाजी करताना. रोहित आणि चेतन. चेतनच्या बॅट मधून हा फटाका बाउंड्री लाईन जवळ. चेक करू, डाउट्स क्लिअर होतील. ऑन फील्ड तर कळवले पंचांनी. यस, डिसिजन येईल.
6. षटकार अगदी सीमा रेषी लागत होता. प्रशांतला आपण पाहूया पुन्हा एकदा. प्रशांत सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला चेतन पाटील. आणखीन एक बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी षटकार लॉंग ऑनच्या वरून. काय पॉवर जनरेट केली. मनगटामध्ये प्रचंड ताकद जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला असे फटके खेळता येतात. आणि थोडा स्लोअर वन स्विंग होता आणि त्या चेंडूवर हा फटका खेळण्याची तयारी दाखवली. गुड क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट. दबाव वाढला गोलंदाज प्रशांतवर. चौकार, त्यानंतर सिंगल, बॅक टू सिक्सेस. पुन्हा एकदा लाईन थोडीशी बरकटला. व्हाईट बॉल. धावा दाफलकावरती आपण पाहतो लाईन मध्ये थोडा बिघाड आला. टीम कानपोलीचं संतुलन चांगले. व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकावरती टोटल 18 धावा आहे. धावसंख्या 18. प्रशांत काटकर. आज कामोटेच्या अक्षयचं सर्व स्तरामधून कौतुक होईल कारण तुफानी खेळला. प्रशांत काटकर पुन्हा सज्ज होईल. समोर ठेवला. लाईन ओळखली. गती कमी होती मात्र आता बाहेर गेलाय चेंडू. ऑफस्टंप वरून प्रयत्न त्याचे होते कदाचित डॉट चेंडू घेण्याचे मात्र लाईन बरकटल्या. व्हाईट बॉल. धावसंख्या आपण धावफलकावरची टोटल पाहतो 19. खेळण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. स्ट्रायकर एंडला चेतन पाटील. दोन अवांतर चेंडू. स्लोअर वन पाठवलाय. तिसरा सुद्धा षटकार. स्टेडी स्क्रीनच्या पलीकडे. कॅमेरामन आमचे होते तिथे वाचले थोडे. बंड्या निलेश होते. निलेश भोईर तिथे होते. काय कमालीची बॅटिंग सुरू आहे मैदानावर. आणि 12 पाड्याचे मैदान फलंदाजांसाठी नंदनवने स्पोर्टिंग विकेट. वेगवेगळ्या चमत्कार या मैदानावर होत असतात. आणि आता तुफानी फटकेबाजी. पुन्हा एकदा धावफलक. स्लोअर वन बीट केलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि धावा धावफलकावरती टोटल पाहतो 25 आल्या. मजबूत धावफलक आहे. 4 षटकं म्हटली. मागच्या मॅच मध्ये तब्बल 60+ धावा होत्या. आता या सामन्यामध्ये कानपोलीनं टॉस जिंकला. फलंदाजीला प्राधान्य. सुधीर पाटील ओल्ड इज गोल्ड लेजंड आहेत. अनेक वर्ष या गावाच्या संघाची धुरा त्यांनी सांभाळले. अनेक यंगस्टार घडवले. तरुणांना नेहमी योग्य मार्गदर्शन दिलं. आणि आता हा चांगला मोर्चेबांधणी करणारा संघ. समोर किती बलाढ्य संघ असू द्या त्यांच्या विरुद्ध 2 हात करण्याची तयारी या संघाची असते. कधी न हार मानणारा संघ. काटक शूरवीर चिवट संघ ज्याला म्हटलं जातं. शेवटपर्यंत हार मानत नाही टीम कानपोली. आणि त्यांच्या समोर तेवढाच चांगला बलवान संघ अन्वित 11 केसीसी अंबापाडा. अद्वित 11 केसीसी अंबापाडा. तो सुद्धा एक चांगला संघ आहे. अंबापाड्याने बडवलला पराभूत केलं. तिथे त्यांनी चांगला खेळ दाखवला. राज कडू ओव्हर नंबर 2. धावसंख्या धावफलकावरती टोटल 25 बिन बाद. राज कडू लॉंग रनअप आहे. राजचा चेंडू फिरवण्याची कला त्याच्याकडे मात्र इथे थांबत नाहीये फलंदाज. रोहितच्या बॅट मधून हा षटकार. बघा ही A1 जोडी. सुजित पाटील यांना आपण पाहतो कानपोलीच्या आज समर्थक. अभिषेक पाटील लॉफ केलाय लॉंग ऑफच्या वरून. यस इशारा येईल षटकार. सुजितजी पाटील यांची स्पर्धा आपण पाहिली. क्रिकेटचा महासंग्राम. आणि कानपोली गावामध्ये ती आपण पाहतोय. बाईक 11 बाईक
12 बाईक होत्या टोटल. आकर्षक स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचे आयोजक मध्यंतरा रात्रीनंतर सुद्धा आपल्या युवा वर्गाला मोटिवेट करण्यासाठी साबीर दळवी साहेब त्यांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. राजकडू षटकार आतापर्यंत रोहित 6 3 षटकार. चेतनच्या सलग बॅट मधून धावसंख्येचा आलेख पुन्हा एकदा. चौथा फलंदाज या स्पर्धेमधील लगातार 3 षटकार. सुदर्शन सांगतो का आज आम्ही हायलाइट्सच पाहतो, फक्त षटकारच पाहायला मिळतात. कानपोली संघाने त्यांनी सांगितलं 3 वेळा 3 षटकार त्यांच्या फलंदाजाने. खूप सुंदर माहिती सुदर्शन कडून. आतापर्यंत 3 फलंदाज कानपोलीचे. आदेश, त्यानंतर चेतन, आता रोहित, मयूर, राहुल बैकर सुद्धा हे एक नाव होतं. मयूर होता, मयूर, आय थिंक मयूर, येस मयूर डेफिनेटली. 4 चेंडू मध्ये 4 मारलेले मयूरने. आता धावफलक कानपोलीची सुस्थितीमध्ये. धावा या मैदानावर होतात. पुन्हा एकदा वेगवान खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आला, व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकतो. संघाची धावसंख्या टोटल 44, 44 धावा आहेत धावफलकावर. अजूनही दुसरं षटक आहेत आणि धावा 44 झाल्यात. काय कमालीची पॉवर हिटिंग होते. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं हेच उद्दिष्ट ठेवून आलेत आणि तोच त्यांनी पक्का निर्धार केलाय, दृढ निश्चय. बॅटिंग कमालीची होते आतापर्यंत. रोहितनं चेंडूचा सामना केला. आतापर्यंत 6-3 सलग षटकार, त्यानंतर चौकार. संख्या आपण पाहतोय. ओ आता थोडा चेंडू हवेमध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे होते फिल्डर डीप कडे आणि विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या आपण पाहतोय एकूण 44. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे. उद्या स्पर्धा 7-7:30च्या मध्ये आम्ही सुरू करू आणि तोच आमचा प्रयत्न असेल. उद्या प्युअर नाईट चे 8च्या लॉट्स 2 लाखाची स्पर्धा आहे. रातोरात लखपती बनवणारी स्पर्धा. 2 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. राजकडू धावा धावफलकावरती टोटल पाहतो आपण. एकूण धावा 44, 44. गोलंदाज राजकडू. आदेश मध्ये आलाय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. वेगवान गोलंदाज आहेत. आदेशसाठी शरीरभेदी गोलंदाजी अपील झाली आणि आता कमबॅक हवा. इथून कमबॅक अंबापाड्याला करावं लागेल. या संघामध्ये हुकूमत ती दहशत आहे. या संघ कमबॅक करू शकतो. पहिल्या षटकामध्ये 25 आला. राज थोडा नाराज आहे. 2 षटकानंतर टोटल धावफलक आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 25 आल्या आणि या षटकामध्ये 19. धावसंख्या 44. चांगली भागीदारी पाहिली. पहिल्या 2 सलामीवीरांची तोडफोड पाहिली. 2 षटकानंतर या स्पर्धेसाठी आमचा संपूर्ण अंपायर ऑफिशियल्स पॅनल. प्रवीणजी आंधळे असतील आमचे प्रवीण सर आहेत. दानिश खोपोली आणि एकेकालचा हार्ट हिटर सावळेश्वर सावळ्याचा क्रिकेट ज्याने गाजवला ते आमच्या हरेची माळी साबीरबाई यांचे जवळचे मित्र. चला हरेची माळी हात वरती करा, अभिवादन करा सर्वांना. फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य सेवा. साबीरबाईचे अगदी जवळचे मित्र आहेत, क्लासमेट आहेत. अनेक वर्ष एकत्रित क्रिकेट खेळण्यात, अनेक स्पर्धा. आयशा स्पोर्ट्स सावळेश्वर सावळेसाठी खेळताना आपण त्यांना पाहिलं, जे साबीरबाई त्या संघाला पुरस्कृत करायचे
आणि त्यांनी पंचांची छान भूमिका करतात. ते सांगतात का तारेवरची कसरत असते. नाईट स्पर्धा, डेला जॉब करणं, त्यानंतर पुन्हा स्पर्धेला जॉईंट होणं, हे साबीरबाई दळवींवर असलेलं त्यांचं प्रचंड प्रेम आहे. आणि म्हणूनच की काय हरीश माळी यांचा पॅनल त्यांनी निवडला. आणि हरीश माळीने बघा सुदर्शन एक अंपायर आणले खोपोली मधून आणि एक पेन मधून. एक अंपायर पेन विभागातून आले आमचे सर आणि एक खोपोली आणि एक पनवेल. ओ लॉफ केला हा चेंडू उंच जरूर आहे डीप कडे. फिल्डर आहेत. गुड कॅच रिअली नाईस. पियुष होते तिथे. गुड फिल्डिंग पियुष मात्रे. तिसऱ्या क्रमांकाचं सचिन इज अ व्हेरी ब्युटिफुल क्रिकेटर. व्यवसाय क्रिकेट खेळण्याचा त्यांना अनुभव आहे. चला मॅच स्पीडअप करा. तर हरीश माळींच्या नावावर एक रेकॉर्ड्स आहे. हरीश माळी यांच्या नावावर रेकॉर्ड्स आहे आणि तो सोनेरी क्षणामध्ये अजूनही साबीरबाई दळवी यांनी तो इतिहास नोंद केले. जरूर आम्ही माहिती पोहोचू. ओव्हर नंबर 3. हो वेगवान चेंडू. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. धावसंख्या टोटल आपण पाहतो मध्यरात्रीनंतर थोडासा आनंद देणारा क्षण, एंटरटेनमेंट थोडासा हवा असतो मध्यरात्रीनंतर. आणि आज साबीरबाई यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांच्यावर असलेलं भरभरून प्रेम आणि हरीश माळी हे 24 तास क्रिकेट त्यांनी खेळलं. एकदा टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. हा रेकॉर्ड्स त्यांच्या नावावर आहेत. 24 तास खेळणं एवढं सोपं नाहीये. ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत तिथे. सुदर्शन आम्हाला सांगतो का 24 तास. मग ते त्यांनी लंच ब्रेक किती वेळा घेतला असेल. ड्रिंक्स ब्रेक किती वेळा घेतला असेल. चर्चेवर पाणी. थोडेसे विनोदी आहेत ते, म्हणून आम्ही थोडी चर्चा करतो. विनोदी व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटर साबीरबाई दळवी. काही जुन्या आठवणी आम्हाला शेअर करतात त्यांच्या. सचिन काटकर. एकूण धावा धाफलकावरती टोटल 46. 46. बॅटिंग टीम शर्विल 11 गावदेवी कानपोली. किती धावांचं टार्गेट सेट होईल. ओ लाईन ओळखलं. ऑन साइडला मिड विकेटला आहेत फिल्डर तिथे. सिंगल नक्कीच मिळेल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा आपण पाहिलं. सचिन काटकर कुठे का होईना कमबॅक केलं. कमबॅक चांगला असतो जेव्हा तुमच्यावर दबाव निर्माण होतो आणि त्या दबावाला, त्या प्रेशरला रिलीफ करणारी गोलंदाजी म्हणूया कुठे का होईना संघासाठी चांगली राहिली. विभिन्नता दाखवली. व्हरायटी, व्हेरिएशन, मिक्स काही ते चेंडू दाखवले. आणि या पोषक खेळपट्टीवर जर तुमच्याकडे गोलंदाजीचा टप्पा चांगला असेल. ओ यस आउट. मयूर मते. सचिन काटकरला आपण पाहतो. सुदर्शन सुद्धा हरीश माळी यांच्या काही आठवणी आम्हाला शेअर करतात. चला लक्ष उद्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 25-19 आल्या. सचिन काटकर यांचं हे षटक आपण पाहिलं आणि ते संघासाठी प्रभावी राहिलं, चांगलं राहिलं, कमबॅक करून देणारं राहिलं. जी गरज होती. सामन्याची पार्श्वभूमी पाहिली तर कानपोली संघ ज्या भन्नाट बॅटिंग न खेळतो, जिथे तुफानी सुरुवात केली होती. 7 मध्ये 23, 5 मध्ये 18 सलामीवीर होते. ओपनिंग पेअरचे अग्रेसिव्ह रोहित चेतन ज्यांनी विस्फोटक रूप धारण केलं होतं आणि मैदानावर
धावसंख्येचा अक्षरशः बॉम्बस्फोट त्यांनी दाखवला. षटकार चौकारांची खेळी. सचिन काटकर कुठेतरी कमबॅक मिळाला संघासाठी. आता नवीन फलंदाज आलेत निखिल पाटील. आदेश मते अजूनही आक्रमकतेचं एक नाव आहे कानपोलीचा आदेश. ओ गुड कमबॅक, गुड कमबॅक. गोलंदाजी आवडले असेल तर सचिन काटकर यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या. बघा क्रिकेटमध्ये प्रयत्न करणाऱ्यांना सर्व काय मिळतं आणि इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल गेट इट असं म्हटलं जातं. का प्रयत्नांची पराकाष्ठा आणि मेहनत असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं. महेंद्रसिंग धोनीच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं का जरी टॅलेंट तुमच्याकडे असेल पण तुमच्याकडे हार्डवर्क असेल तर तुम्ही सक्सेस मिळवू शकता. समोर ठेवला, आता लॉफ केलाय कव्हर कडे, फिल्डर आहे, यंत्रणा सेट केलं आणि हा झेल. आता अंबापाडा सांगतो का आम्ही सुद्धा कमबॅक करू. अद्वित 11 केसीसी अंबापाडा. सचिन काटकर का त्यांना ऑलराऊंडर म्हटलं जातं, का त्यांना 24 कॅरेटचं सोन अंबापाड्याचं म्हटलं जातं आणि ते त्यांच्या नावानिशी सिद्ध केलं. 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 3 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावा चांगले बऱ्यापैकी, मात्र 2 षटकानंतर 44 होते आणि षटक राहिलं फक्त 3 धावेचं. गुड बॉलिंग. तुमच्याकडे दिशा टप्पा असेल ना तर तुम्ही थांबू शकता आणि अलीकडे सुदर्शन असं म्हटलं जातं गोलंदाजाला योग्य टप्पा मिळणं आणि लोकल ट्रेन मध्ये बसायला जागा मिळणं हे दुर्मिळ आहे. 4थं षटक. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत. वंशला आपण पाहतो बघा. वंशची ड्रेसिंग सर्वांना लक्ष वेधून घेणारी. यस वंश, गुड. सुदर्शनला आवडली तुमची ड्रेसिंग. ओ पहिला चेंडू स्लिप कडे. आदेश थांबणारा फलंदाज नाही. तो जास्त जेव्हा जेव्हा मैदानावर उभा राहतो तेव्हा तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो. आता 4थं षटक. पियुष मात्रेला पाहतोय. धावा दाफलकावरची टोटल आपण पाहिले असेल 47. 2 षटकानंतर 44 होते आणि आता धावसंख्यात पूर्णपणे थांबवलंय. गुड बॉलिंग. काय कमबॅक केलाय अद्वित 11 केसीसी अंबापाडा. गोलंदाज सुद्धा सामन्यामध्ये फलंदाजांची वाट लावू शकतात, फलंदाजांची भंबीरी उडवू शकतात आणि ती गोलंदाजी दाखवली अंबापाड्यानं. का त्यांना बलाढ्य म्हटलं जातं मात्र कानपोली तेवढाच नामवंत आहे. ओळखलं बॅटच्या मधोमध. आता आला रडार मध्ये आणि इथे ह्यूज हिट 6 ऑन साइडला. हा फटका षटकार. पियुष मात्रे सलग 2 डॉट षटकार. एकूण धावफलक टोटल पाहतो 53 वर 50चा टप्पा ओलांडलाय. कानपोलीकडे ती दमखम आहे कारण या संघाची खासियत ती म्हणजे त्यांची कंजूशी गोलंदाजी आणि आता हे नवं आव्हान आहे. स्पोर्टिंग विकेट या बारापाड्याची स्पर्धा म्हटली तरी विकेट खूप सुंदर असते. आणखीन एक स्टेट हिट डीप कडे. फिल्डर आहे तिथे सचिन काटकर आणि पकडला झेल. धावसंख्या आता थोडासा डाव बिघडलाय. संतुलन चांगलं होतं. सुरुवात चांगली झाली. सुरुवात आश्वादायक असावी, सुरुवात चांगली असावी. ती पायाभरणी केली. चांगला अंदाज मध्ये निडर अंदाजामध्ये सलामीवीर खेळले. असं म्हटलं जातं का अंत भला तो सब भला आणि आता कानपोलीला तो शेवट गोड करायचं. प्रीतम पाटील आलेत. आणखीन एक विस्फोटक आहेत. आदेशनं नक्कीच प्रीतमला एक कान मंत्र दिला कारण आणखीन काही इम्पॉर्टंट चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिथं टार्गेट सेट करावं लागेल, झुंजावं लागेल, कडवा प्रतिकार करावा लागेल, 2 हात करावी लागेल. टक्कर तर गोलंदाजांना तुम्हाला द्यावीच लागते आणि सुरुवातीच्या ज्या 2 फलंदाजांना बहुमौलिक योगदान दिलं, जी योजनांची त्यांनी आखणी केली होती, पोषक खेळपट्टीवर ज्या आक्रमक इराद्याने खेळले, कौतुक करूया आपण त्यांचं.
अग्रेसिव्ह मूड मध्ये होती, अपेक्षित होतं, मात्र त्यानंतर सचिन काटकरने केलेली भन्नाट गोलंदाजी, 3 धावेचं षटक. पियुष म्हात्रे 4 चेंडूचा खेळ समाप्त, 2 डॉट षटकार, विकेट. चेंडू शिल्लक, 2 धावा धाफलकावरती. 53. ओ प्रीतम बघा कुठे फिल्डर सेट केला होता, नाही अडू शकलं, वेग होता. आनंद देणारा हा फटका. लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून गेला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होत असताना. धावसंख्या पाहतोय संघ पुढे सरकलाय 57. तगडी धावसंख्या म्हणेन. 4 षटक. जेव्हा 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50+ होतात ना सुदर्शन, तेव्हा टार्गेट बऱ्यापैकी चांगलं असतं. उद्या माहिती मिळते का हरीश माळी, तुम्हाला उद्या 6:45 ला रिपोर्टिंग करायचे. नेक्स्ट बॉल. ओ खेचलाय, पाठवला. ओ काय फटका होता, तंत्रशुद्ध फटका, बलवान शाही थाटातला फटका म्हणूया. अगदी सहज ठोकला, बुरल पाडली, लक्ष वेधून घेतलं. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी चकमक. पूर्वार्धाचा होईल खेळ समाप्त, मात्र प्रीतमनं शेवट चांगला केला आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा. पूर्वार्धाचा खेळ समाप्त आणि एकूण धावा धाफलकावरती टोटल 57. नंतर आपण पाहतो पुढे सरकल्या 3 धावाचं षटक सचिनचं होतं, 16 धावा आणि आता धावफलक टोटल 63 आणि 64 करायचे. तर एक आपण सन्मान करूया आमच्या आयोजकांच्या वतीनं. आज आमचे यंग टॅलेंट व्हायल रसायनीचा एक बुलंद यंग आवाज, शुभम म्हात्रेंचा आवाज आपण ऐकला आणि त्यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. KCC अंबापाडा दुसऱ्या अंकामध्ये त्यांना आपण ऐकणार आहोत. तर बघा 3 वाजून मध्यरात्री रम्य पाठ 5 मिनिटं झालेत. डीजे ऑपरेटर यांचा आम्ही धन्यवाद देतो. 24 लाईव्ह इव्हेंट ऑफिशियल्स. चला मॅच ऑन होईल. तर शुभम म्हात्रे वयाल रसायनी वयालचे आमचे यंग टॅलेंट समालोचक आहेत, ते आज जॉईन झाले, त्यांना आपण सन्मानित करतो. उद्या आम्ही सुद्धा पुन्हा जॉईन होणार आहोत. राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीचं हे 7वं पर्व. सर्व स्पॉन्सर आमचे दळवी स्पोर्ट्स अँड क्लोदिंग, मिनच्या इंजिनिअरिंग वर्क, ॲपल मरीन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर द प्राईम प्रॉपर्टीज, KDP ब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स आमचे माध्यम प्रायोजक या स्पर्धेचे हॅवे किंग रेस्टॉरंट्स. सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो आणि शुभम थँक्यू व्हेरी मच. अनेक स्पर्धेमध्ये आपण हा आवाज ऐकतो, दुसऱ्या अंकामध्ये त्यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच सागर सर. वेलकम बॅक. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत आणि सन्माननीय साबीरजी दळवी साहेब जे माजी सरपंच आहेत,
कर्नाला ग्रामपंचायतीचे आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित ही या नाईटची स्पर्धा मात्र आपण बघतोय. राजाशिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व 7वे आहे. 7व्या पर्वामध्ये आपण बघतोय ही स्पर्धा दमदार स्पर्धा आहे. नीटनेटका आयोजन, परफेक्ट नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील ही शेवटची लढत आहे. 24 बॉल टोटल धावसंख्या मात्र इकडे चेस करायची आहे ती 64 धावसंख्येचा भला मोठा लक्ष मात्र पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सचिन काटकर आणि प्रवीण काटकर गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला बॉलर आदेश मध्ये वाईडनं सुरुवात झाली आहे. हा बॉल देखील त्याच पद्धतीनं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 वाईड्स आलेत. दिशाहीन गोलंदाजी, वाईडचा मारा मात्र इकडे केला जातोय. धावसंख्येत बदल 2 वरती संघ मात्र पोहोचलाय. अगदी शेवटची मॅच आहे. सुपर 8 मध्ये पृथ्वी 11 जे हनुमान कामोटे संघ पोहोचलाय आणि ओहो यावेळेस मात्र क्लास दाखवलाय. खेचून मारलाय आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. सचिन काटकरच्या बॅटमधून हा चौकार. सांबा पावडा संघ जर जिंकला तर मग कल्पेश युवराज पाटील यांच्याकडून संघासाठी 10,000. युवराज कल्पेश पाटील यांच्याकडून 10,000चं पारितोषिक आहे संपूर्ण संघाला. आणि प्रत्येक षटकारासाठी अंबापाडा टीमच्या कोणत्याही खेळाडूनं षटकार जर लगावला तर 1,000चं पारितोषिक मात्र दिलं जाईल. 6 धावा फलक्यावरती सुरुवात चांगली राहिली आहे. बॅक टू बॅक 2 वाईड्स झाले आणि त्यानंतर मग सचिन यांच्या बॅटमधून हा चौकार. चला थोडंसं स्पीडअप करा, थोडंसं लक्ष द्यावा लागेल. टाइम आपण पाहिला तर आता 3:12 झालेत. मध्यरात्रीचा समय आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट सरबाट ड्राइव्ह केलाय. इकडे ही बॉल मात्र लॉंग ऑफ सीमारेषा पार. सचिन काटकर हा नाव नसून ब्रँड आहे, ब्रँड. आणि ठोकतोय आणखीन एक षटकार. सचिन काटकर ऑन फायर. 12 वरती मात्र पोहोचलेत. टोटल धावसंख्या 12 झाली आहे. 64चा चेस आणि 64 धावसंख्येचा चेस करायचा म्हटला तर मग सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही स्वतःवरती घ्यावी लागेल सचिन काटकर यांना. 12 वरती संघ मात्र पोहोचलाय. चांगली सुरुवात राहिली आहे. गोलंदाज थोडासा विचार करावा लागेल. आदेश मते पहिला बॉलर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इकडे ही उडवलाय. वी शेप मध्ये फटका जबरदस्त आहे. त्याच फटक्याचा जणू काही ऍक्शन रिप्ले. बॉल सीमारेषा पलीकडे फरार. हा दमदार षटकार. धावसंख्या 18. कमालीची फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर इकडे करतोय. धावसंख्या 18 झाली आहे. 3 बॉल्स झालेत आणि 18 वरती संघ मात्र पोहोचलाय. ओव्हर द विकेट. आखूड लाईनचा असे बॉल जर दिले तर सोडणार नाहीयेत. आणखीन एक षटकार आणि 5वा खेळाडू ठरतोय आजच्या या रात्रीमधील ज्याने बॅक टू बॅक 3 षटकार लगावलेत. 3 6 आणि धावसंख्या धाव फलक्यावर टोटल 24. मगाशी सागर सरांनी नक्कीच उल्लेख केला. अगदी सचिन काटकर मग म्हटलं तर अंबापाडा टीमचा 24 कॅरेट सोनं मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वतःला सिद्ध करतायत. स्वतःला सिद्ध करा. लोक तुम्हाला आपोआप प्रसिद्ध मात्र करतील. 24 वरती संघ टोटल पोहोचलाय. जबरदस्त फटकेबाजी. अजून या षटकातील आपण बघतोय 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 40 धावसंख्येचं आव्हान अजून देखील चेस करायचंय.
पहिलं षटक आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल फलंदाजी सचिन काटकर यांनी मात्र करायला सुरुवात केली आहे. 3 सिक्स, 1 चौकार, 2 वाईट बॉल, धावसंख्या 24. हो, यावेळेस चांगली गोलंदाजी, खोलात टाकलाय बॉल, गुड कमबॅक. थोडस कमबॅक केलं जाते गोलंदाज आदेश मतेच्या माध्यमातून. हा डॉट बॉल फेकलाय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगतच झाली आहे. एक शेवटचा बॉल षटकातील मात्र बाकी आहे. राईट मोर द विकेट, बॉल तयार, उडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर थ्रू सीएल, ए डबल यस, क्लास 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 आणि क्लास दाखवत असताना सचिन काटकर यांच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. पहिलं षटक मात्र एंड झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा अंबापाडा संघ मात्र 30 वरती पोहोचलाय. टी फॉर टॅट, विट का जवाब पत्थर से द्यायला मात्र सुरुवात झाली आहे. 64 चेस करायचे, 30 पहिल्याच ओव्हर मध्ये खोदून काढल्यात. म्हणजे आता 18 बॉल आणि 34 धाव संख्येची इथे मात्र गरज. जबरदस्त फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कोणता संघ सुपर 8 ला मात्र जाईल त्याची ही लढाई आहे. एका बाजूला अद्वित 11 केसीसी अंबापाडा हा संघ, त्यांच्या विरोधात शर्विल 11 गावदेवी कानपोली. एका बाजूला आपण बघतोय पनवेल परिसरातील दादा संघ, त्यांच्या विरोधात मग चेंबूर मुंबई परिसरातील अंबापाडा हा संघ मात्र झुंज देतोय. बॅटची लिडिंग एज, फर्स्ट स्लीप इकडे मात्र चांगला स्टॉप केलाय. सुधीर पाटील आहेत, लेजंड खेळाडू, 40+ आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र कमालीची फिल्डिंग करत आहेत. 17 चेंडू आणि 33 धाव संख्येची मात्र गरज. स्ट्राईक एंड वरती पुनश्च आता सचिन काटकर आलेत, व्यावसायिक दर्जाचे खेळाडू, खूप वर्ष क्रिकेट आणि खूप वर्ष क्वालिटी क्रिकेट ज्यांनी खेळले. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ नेहमी त्यांचा आपण पाहत असतो. मग त्यानंतर मग तालुका हब क्रिकेट आणि मुंबई परिसरातील मग रबर बॉलचं क्रिकेट देखील सातत्याने खेळाडू खेळतात. 17-33 आहेत. शॉर्ट बॉल होता, फुल खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्ड झाली आहे, चूक झाली, चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे फरार, आणखीन एक दर्जेदार चौकार. डबल माइंड, थोडस डबल माइंड होते खेळाडू. बॉल अडवायचा की कॅच कॅरी करायचा, दुहेरी मनस्थितीमध्ये, आणि त्याचा हा चौकार. 16 बॉल्स आणि 29 धाव संख्येची मात्र गरज. 16 बॉल्स मध्ये 29 धावा मात्र बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला करम पाटील गोलंदाजीच्या मार्कवरील. साईड चेंज झाली आहे, राऊंड द विकेट. साईड चेंज हो नाही ते काय हो, फरक पडणार नाहीये. बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ, आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ज्या विकेट साठी संपूर्ण जाळं विणलं गेलं होतं, ती विकेट मैदानाच्या बाहेर, आणि केसीसी अंबापाडा टीमला हा 440 ओव्हरचा करंट लागलाय. सचिन काटकर बॅक टू दी पवेलियन. आठ बॉल आणि 32 धावांची विस्फोटक इनिंग सचिन काटकर यांनी मात्र साकारली आहे. जबरदस्त बॅटिंग सुरुवातीपासून, म्हणजे तोडफोड करायची सवय आहे त्यांना, आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्णपणे तोडफोड केली आहे. धावसंख्या टोटल पोहोचली ती 35 वरती, 35. अजून जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जय कडू. डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे, त्याला आपण आता स्ट्राईक एंड वरती बघतोय. बॉलर
पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. झेलची संधी, झेल घेण्याची चान्स होती तिकडे, झेल मिस केला. एक सिंगल आणखीन ऍड होईल धावा फडक्यावरती. टोटल धावा संख्या 36 वरती पोहोचली आहे. 36 धावा धावफळक्यावरती. 28 धावा अजून देखील पाहिजेत. चांगलं कमबॅक केलं जात आहे. गुड कमबॅक. बॉलर करम पाटील, ज्या विकेटची गरज होती ती विकेट संपादित केली आहे. स्ट्राईक एंड वरती प्रवीण काटकर, आणखीन एक दर्जेदार खेळाडू स्ट्राईक एंड वरती, त्याला आपण बघतोय. ओ फुल लेट तो कशिंग यॉर्कर इकडे फेकलाय. लाऊड अपील आणि पंचांचा लेग बायचा निर्णय येतोय. एक सिंगल. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणं चांगलं माहिती आहे गोलंदाजी करणाऱ्या कानपोली टीमला. सहज आणि सोप्यारित्या सामना सोडणार नाहीयेत, शेवटपर्यंत फाईट देणार यात शंका नाहीये. सिंगल धाव संख्या मात्र 37 वरती पोहोचली आहे. 13 बॉल्स 27 ची मात्र गरज. बॉल तयार. हो यावेळेस मात्र क्लासिकल फटका, बॅकफुट वर आले. बॉलला मात्र पॉइंट कडे खेळून काढला. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या जवळ. चांगली फिल्डिंग, एक सिंगल आणि 2 षटकाचा खेळ मात्र इथे एंड झालाय. अंबापाडा टीमची टोटल धाव संख्या 38 वरती पोहोचली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 26 धाव संख्येची मात्र गरज. बारा बॉल्स आणि 26 धाव संख्येची गरज. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र आपण एन्जॉय करताय. शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत सन्मान्य साबीरभाई दळवी माजी सरपंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली आहे. दमदार स्पर्धा, 2 लाख रुपयाची स्पर्धा. अगदी आपण पाहताय या विभागातील एवढ्या मोठ्या पारितोषिकाची पहिली स्पर्धा असावी. द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय 50 आणि चतुर्थ पारितोषिक 50. त्यानंतर मग मालिकावीर साठी बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साठी सायकल देखील आहेत. ओ शॉट बॉल होता, शॉट पुल, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. षटकार. एवढे शॉर्ट बॉल जर दिले तर या मैदानावरती तुमची कदर केली जाणार नाहीये. षटकार. धावसंख्या 44. जिंकण्यासाठी आता 11 मध्ये 20. 11 बॉल आणि 20 इक्वेशन. तिसरा बॉलर बॉल ट्रॅक वरती चेतन पाटील, कानपूर टीमचा 23 तरार गोलंदाज. टीम मीटिंग घेण्यास लगेच भाग पाडले जाते. जय कडू, सचिन काटकर जरूर बाद झालेत, परंतु जय कडू स्वतःवरती जिम्मेदारी घेऊन मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. 11 मध्ये 20 इक्वेशन आपल्याला इकडे पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. बॉल तयार. इकडेही उडवण्याचा प्रयत्न, उंच गेलाय बॉल. झेलची चान्स. ओहो, झेल ड्रॉप. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, ते चित्र मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतोय. सहज आणि सोपा झेल ड्रॉप केलाय आणि जय कडूला एक जीवन दान मात्र दिलं गेलंय. मुशारफ पालोबा जे व्हॉलंटियरच्या भूमिकेत आहेत आणि चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी ते करतायत. वन साइड हिरो आहेत. मैदानाच्या चारी बाजूला कुठेही बॉल जाऊ दे, बॉल आणण्यासाठी जे जात आहेत त्यांचंही विशेष कौतुक करतोय आम्ही. शॉर्ट बॉल होता, बॅकफुट वरती आले, सरपाट ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल. जय कडू याचा मात्र झेल ड्रॉप केलाय. सोडलेला झेल भरपूर काही सांगू जाणाऱ्यावर शंका नाहीये. असा झेल वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये ग्रेन मॅक्सवेलचा देखील अफगाणिस्तान टीमच्या खेळाडूंना सोडला होता 19 वरती. त्यानंतर मग मॅक्सवेलनं अगदी एका पायावरती लंगडत 219 धावा बनवल्या. 219 धावा बनवत अफगाणिस्तान संघ तर पराभूत झालाच, परंतु ऑस्ट्रेलिया संघ क्वालिफाय झाला
आणि फायनलला मात्र भारताला त्यांनी पराभूत केलं होतं. जखमेवरती मीठ चोळणारा जय कडूच्या बॅटमधून हा स्टँड अँड डिस्पॅच षटकार. फिफ्टी अप. टोटल धावसंख्या 52 वरती केसीसी आंबापाडा टीमची मात्र पोहोचली आहे. 12 धावसंख्येची उर्वरित बॉल्स मध्ये गरज. 8 चेंडू आणि 12 पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कडक घमासान मॅच मात्र रंगली आहे. पनवेल त्यांच्या विरोधात मुंबई. दोन परिसरातील दोन मातब्बर संघ आहेत. इकडे चांगली गोलंदाजी. डॉट बॉल मात्र खेळला जातोय. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 7-12. सगळ्यांचा आवडता शब्द आहे, परिचयाचा शब्द 7-12. 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज हा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. महत्वाचा बॉल आहे. गोलंदाज इकडे गोलंदाजीच्या मार्क वरती तयार. लेफ्ट आर्म बॉलर डावकुरे हाताचा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. इकडे ही चबकला ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर डाऊन डीप बॉल. विकेट हॅज बीन गॉन आणि महत्वाचा धक्का. सेकंड विकेट डाऊन. आंबापाडा टीम. इक्वेशन आता उरले 6 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळेल आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत काटकर दाखल झालाय. प्रशांत काटकर नवीन खेळाडू. 6-12 इक्वेशन. गोलंदाज रोहन पाटील. हा संपूर्ण रात्रीमध्ये सगळ्या मॅचेस या रफ अँड टफ झाल्यात. वन साइड मॅच झाली नाहीये. मागची मॅच आपण बघितली तर मग कदाचित एका क्षणाला असं वाटलं होतं की कामोटा संघ या मॅच मध्ये खूप दूर राहतोय की काय, परंतु कामोटे टीमनं गुड कमबॅक केलाय. अक्षय गोवारीनं काय बॅटिंग मात्र केली होती आणि त्याच्या ज्या बॅटिंगच्या जीवावरती कामोटे संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झालाय. इकडे ही तीच मॅच, तीच दहशत पाहायला मिळते. शेवटचा बॉलर रोहन पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती 6 मध्ये 12 धावा त्याला वाचवायच्या आहेत. शेवटचं षटक. संघाची गावाची जिम्मेदारी स्वतःवरती घेऊन रोहन इकडे तयार झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट न बारापाडा विलेज जैन. पहिला बॉल आहे. लेफ्ट आर्म बॉलर पडले झडले. बॉल ऑन साइडला पाठवलाय. डीप मध्ये रोहित पाटील डाउन द बॉल. फलंदाज बाद. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फलंदाज मात्र इकडे झालाय बाद. पियुष मात्रे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 12 पाहिजे होत्या. पहिला लो फुल टॉस होता आणि त्याच्यावरती विकेट रोहन पाटील या गोलंदाजानं मात्र मिळवली आहे आणि आता 5 मध्ये 12 ची गरज आहे. षडयंत्र, प्लॅनिंग, टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र भरवली जातीये. गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 8 ला दाखल होईल. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चमचमत्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय आणि त्या ट्रॉफी वरती जर नाव कोरायचं असेल तर आता इथे मेहनत करावी लागेल. अभी नाही तो कभी नाही ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये मात्र उद्भवली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन पाटील. उडवलाय, खेचलाय.
बॉल सीमा रेषा पार 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 हा दमदार षटकार. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धाव संख्येची गरज. जो येतोय तो मात्र फक्त आणि फक्त या मॅच मध्ये तोडफोड करतोय. दोन्ही टीमच्या बाजूनं आक्रमण आणि आक्रमणच केलं जात आहे. अगदी शेवटची मॅच घड्याळात वाजले ठीक 3:30 आणि अशी रफ अँड टफ मॅच मात्र आपल्या भेटीला आली आहे. प्रेक्षक देखील खुश आहेत कारण प्रेक्षकांना हवा हवासा सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र चाललाय. 4 बॉल आणि 6 धाव संख्येची मात्र गरज. 58 धावा फलकावरती पियुष मात्रे यंग युवा सितारा अंबापाडा टीमचा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच पहिल्याच बॉल वरती त्याने ठोकला षटकार आणि गोलंदाज रोहन पाटील पुनश्च 12 विलेज चेंज कडून गोलंदाजीच्या मार्क वरती. 4-6 इक्वेशन. विकेट किपर थोडासा क्लोज झाला. व्हेरी इंटरेस्टिंग मॅच आहे हा. चेंडू राऊंड द विकेट. इकडेही उडवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. फटका डीप मध्ये खेळाडू. एक रन. फंबल झाले. दुसरीचा कॉल आणि पोहोचले. सेप आहे. 2 धावा मिळाल्यात आणि 2 नंतर टीमची धाव संख्या 60 वरती पोहोचली आहे. 3 चेंडू आणि 4 धाव संख्येची इथे मात्र गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आज रफ अँड टफ मॅचेस मात्र झाल्यात कारण आज संपूर्ण परिसरातील आपण बघितलं तर मग पनवेल परिसरातील पळस संघ, उरम परिसरातील जुई संघ होता. त्यानंतर महाडून बिलॉंग करणारा टेम्पाल संघ देखील या स्पर्धेमध्ये दाखल होता. कर्जतचा भडबल संघ देखील होता. मुंबईचा आंबापाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. डोंबिवलीचा देसाई संघ देखील पाहिला आणि त्यानंतर मग पनवेलचा गावदेवी कानपोळी संघ देखील मैदानाच्या आतमध्ये तगडी फाईट देतोय. म्हणजे आज संपूर्ण आपण पाहिलं तर तब्बल महाराष्ट्रातील ग्रामीण संघ एकमेकांच्या विरोधात खेळले होते आणि इथून कोणता संघ सुपर 8 ला दाखल होईल त्याच्याची ही लढाई मात्र चालू आहे. 3 चेंडू आणि 4 धाव संख्येची मात्र गरज. फिल्डिंग चेंज केली आहे. मिड ऑफ कडे खेळाडू ठेवला. प्रेशर दबाव वाढवण्याचा प्रयत्न. बॉल तयार. स्ट्राईक हँड वरती पियुष. बॉल उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर डाऊन द बॉल. पकडलाय झेल आणि संपलाय. पियुष मात्रेचा खेळ. फलंदाज मात्र झालाय ओ यू टी आउट. श्लोक भोईर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाला. पियुष मोठा फटका लगावून सामना संपवण्याचा प्रयत्न होता. पियुष विकेट गेली आहे. विकेट्स कडे लक्ष गेलं तर मग विकेट 4 गेल्यात. 60 धावा धावफलकावरती. 2 चेंडू आणि 4 धाव संख्येची मात्र गरज. श्लोक भोईर वरती संघाची संपूर्ण जिम्मेदारी मात्र असेल. कसा खेळ होईल महत्वाच्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सामना जिंकवला तर खूप सारा टाळ्या वाजतील आणि इथे मात्र तेच प्रयत्न करण्यासाठी श्लोक भोईर आता स्ट्राईक एंड वरती आहे. गावाच्या नावासाठी गावाच्या सन्मानासाठी दोन्ही संघ लढतायत. चला पंच थोडं स्पीडअप करा. वेल भरपूर घेतला जातोय. क्रुशल मोमेंटला मॅच आहे आम्हाला देखील माहित आहे परंतु थोडस स्पीडअप करा. 2 चेंडू 4 ची गरज. नवीन खेळाडू वरती थोडासा प्रेशर थोडासा दबाव असेल. फर्स्ट बॉल खेळण्यासाठी तो स्ट्राईक एंड वरती आहे. 2-4 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगची विवरच्या डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक फिल्डर काऊ कॉर्नर. एक फिल्डर मिड विकेट. ओ यावेळेस फिल्डिंग चेंज केली जाते. एक फिल्डर मात्र मिड ऑफ कडे ठेवलाय. काय प्लॅनिंग कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. 2 चेंडू 4 ची गरज. लेफ्ट आर्म बॉलर रोहन पाटील. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला मारला. डीप मध्ये फिल्डर. बॉल मात्र थोडासा टर्न झाला. दुसरीचा कॉल.
तू मी पाहायला मिळतंय. रनआउटची विकेट, परंतु कोणता खेळाडू बाद होईल? बाद तर झालाय. पंच धावा किती घेतल्यात? एकच ना, सिंगल. आणि सिंगल नंतर खेळाडू रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झालाय. सुदर्शन सर, 2 धावा असं वाटलं आपल्याला की सहजरित्या कंप्लीट होतील, परंतु काय डोक्यात प्लॅनिंग होतं. कारण 2 धावा झाल्या असता एकीवरती समाधान मांडलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. श्लोक भोईरची विकेट गेली आहे. विकेट किपर कृष्णा आहेत. त्यानंतर थ्रो झालाय मयूर मते. चांगली फिल्डिंग आहे कानपोली टीमची. शेवटपर्यंत सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतो. रफ अँड टफ मॅच. धावसंख्या 61. एक बॉल आणि 3 धावसंख्येची इथे मात्र गरज. चला थोडं स्पीड अप करा. नवीन खेळाडू आला आता. स्ट्राईक एंड वरती प्रशांत काटकर. नॉन स्ट्राईक एंड वरती आता श्लोक भोईरांना आपण बघतोय. स्मिथ, श्लोक बाद झालेत. स्मिथ आता स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. प्रशांत स्ट्राईक एंड वरती. चला थोडं स्पीड अप करा. रोहन शेवटपर्यंत मॅच मात्र ठेवली आहे. अगदी आपण बघितलं तर 6 आणि मग 12 धावसंख्येची गरज होती ना. 6-12 पाहिजे होत्या, परंतु शेवटपर्यंत मॅच मध्ये ट्विस्ट रोहन पाटील यांनी मात्र ठेवलंय. चांगली गोलंदाजी आपल्या टीम साठी मात्र केली आहे, परंतु आता वेळ आली आहे. आता मात्र 1 मध्ये 3 वाचवायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास स्वतःला सिद्ध प्रशांत काटकर मैदानाच्या आतमध्ये करतील का? कारण रनआउटची विकेट सॅक्रिफाईस त्यांनी केली आहे. स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास कधीही बेटर, परंतु कॉन्फिडन्स ठरेल की ओव्हर कॉन्फिडन्स ते पाहणं मात्र गरजेचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बॉस साठी. एक तीर कानपोली की आंबापाडा की कानपोली. बॉल ऑन साइडला टोलवला. डीप मध्ये खेळाडू बॉल स्टॉप केला. 1 रन. दुसरीचा कॉल. फलंदाज बाद. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगास. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट पोचतो ढगात. आणि सामना मात्र क्रुशियल मोमेंटला जिंकलाय. शेरविल 11 गावदेवी कानपोली टीमनं आणि प्रवेश केलाय राजा शिवछत्रपती चॅम्पियन ट्रॉफीच्या सुपर 8 मध्ये. चला खूप खूप अभिनंदन असेल कानपोली संघ आणि हाडलक असेल भाई. चांगला खेळ दाखवला. अगदी दूरवरचा प्रवास करून तब्बल 50 किलोमीटरचा